बातमी आहे राज ठाकरेंच्या मनसेनं सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भातली। राज ठाकरेंच्या मनसेनं बँकेत मराठी बोलण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। बँकेच्या शिखर संघटनेनं मनसेकडून बँक कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीबाबत तक्रार केली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या तक्रारीची दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्रातून केली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी बोलली जात नसेल तर ॲक्शनला रिॲक्शन येणारच असं म्हणत राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेला एक प्रकारे समर्थन दिलंय। मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। आपण पाहत असाल तामिळनाडूमध्ये देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्ती प्राधान्य आहे, कर्नाटकमध्ये कानडी भाषेवर आहे, अनेक आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे। तर काहीच चुकीचं नाही, महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे। आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे। म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका, हिंदी शिका, इंग्लिश शिका, पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल, कायदा सुव्यवस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेतं। बघा, मारहाण ही समोरून काय रिॲक्शन आहे वगैरे ह्याच्यावर आहे। मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही, मारहाणीचं बिलकुल करत नाही।